शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे आणि आजच्या आपल्या मराठी व्याकरणाच्या पाठात आपण नामाचे जे 2 प्रकार आपण पाहिलेले आहेत, सामान्य नाम आणि विशेष नाम, याची अधिक उदाहरणं बघणार आहोत. तर आपण पाहिलं की नाम म्हणजे काय, तर कुठल्याही वस्तूला किंवा गुणधर्माला दिलं गेलेलं नाव म्हणजे नाम. त्यात आपण 3 प्रकार पाहिले होते: सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. तर सामान्य नाम म्हणजे काय, ज्याला इंग्लिशमध्ये कॉमन नाउन्स म्हणतात. तर एकाच जातीच्या ज्या सगळ्या वस्तू असतात त्यांच्यात सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिलं जातं त्याला सामान्य नाम म्हणतात. तर आपण उदाहरणं बघितली होती की शहर, नदी, ठिकाण, मुलगा, मुलगी, पर्वत, ही सगळी नामं आहेत, सामान्य नामं आहेत. स्त्री, पुरुष, शाळा, खुर्ची, टेबल, ही सगळी सामान्य नामं आहेत. आता आपण बघितलं होतं की विशेष नाम म्हणजे काय, की ज्या नामाने फक्त जातीचा बोध होत नसून तर त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो, त्या नामांना विशेष नाम म्हणतात. म्हणजे जी नावं सगळी आहेत, जी विशिष्ट नावं सगळी, म्हणजे उदाहरणार्थ गंगा, यमुना, गोदावरी, पुणे, हिमालय, मुलीची नावं उदाहरणार्थ रसिका, ही सगळी विशेष नामं आपण असं म्हणतो. तर त्याचंच वाक्यातलं उदाहरणं आणि त्या वाक्यावरनं त्यातलं सामान्य नाम आणि विशेष नाम आपण ओळखूया. तर वाक्य जर मी असं घेतलं की संकेत हा अभ्यासू मुलगा आहे, तर या वाक्यात संकेत हे झालं विशेष नाम, कारण एखाद्या त्या विशिष्ट मुलाचं नाव आलेलं आहे म्हणून ते आहे विशेष नाम. आणि मुलगा हे झालं सामान्य नाम, कारण मुलगा कोणताही असू शकतो, कुठला मुलगा हे त्यात अभिप्रेत नाही. तर हे एकाच प्रकारचं ज्या वस्तू किंवा मनुष्य असेल त्याच्या जे समान गुणधर्म आहेत, म्हणजे मुलगा म्हणला की सगळे समान गुणधर्म एक लागू होतात, विशिष्ट कुठलंही होत नाही. त्यामुळे मुलगा, मुलगी हे सामान्य नाम आहे. तर वरील उदाहरणात संकेत हा अभ्यासू मुलगा आहे, यात संकेत हे झालं विशेष नाम आणि मुलगा हे सामान्य नाम. पुढचं उदाहरण बघू. रसिका ही सुंदर मुलगी आहे, याच्यात रसिका हे झालं विशेष नाम आणि मुलगी हे झालं सामान्य नाम. किंवा मुंबई हे मोठे शहर आहे, ह्यात मुंबई हे एक विशिष्ट शहराचं नाव आहे मुंबई, आणि त्यामुळे मुंबई विशेष नाम आहे आणि शहर हा जो शब्द आहे हा विशेष नामाखाली येतो. किंवा प्रसाद नोकरी करतो, तर ह्याच्यात प्रसाद हे विशेष नाम आहे. किंवा श्रेयस उत्तम खेळाडू आहे, या वाक्यात श्रेयस हे विशेष नाम आहे आणि खेळाडू हे सामान्य नाम आहे. आता आपण नामाच्या 3ऱ्या प्रकाराकडे येऊयात, ज्याला मी म्हणलं होतं की भाववाचक नाम. भाववाचक नामाला इंग्लिशमध्ये ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स म्हणतात. भाववाचक नाम म्हणजे काय, तर ज्या नामाने वस्तूमधील किंवा प्राण्यामधील गुण, भाव किंवा धर्म यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असं म्हणतात. तर जे शब्द गुण, भाव किंवा त्या विशिष्ट व्यक्ती, प्राण्याचा धर्म दाखवतात त्या नामांना व्याकरणात भाववाचक नामं म्हणतात. आपण वाक्य घेऊयात आणि त्यातली भाववाचक नाम कुठलं आहे ते मी सांगेन, मग कदाचित सोपं जाईल समजायला.
तर संकेतचा खिलाडूपणा मला माहीत आहे हे जर वाक्य घेतलं तर खिलाडूपणा हा संकेतचा गुणधर्म आहे. त्यामुळे खिलाडूपणा हे भाववाचक नाम आहे, ज्याला इंग्लिशमध्ये ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणतात. जिथं इमोशन्स, फिलिंग्स दाखवले जातात त्यांना ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणतात. तसंच मराठीत सांगायचं झालं तर वस्तू किंवा प्राण्यामधले गुण, भाव किंवा त्यांचा स्वभावता जो धर्म असतो त्याचा जो बोध होतो त्याला भाववाचक नाम म्हणतात. इथे धर्म या शब्दाचा अर्थ वागण्याची पद्धत असा घ्यायचा आहे. तर पुढील उदाहरण अजून एक बघूया. देवळाच्या गाभाऱ्यात पावित्र्य असते. या वाक्यात पावित्र्य हे जे आहे ते भाववाचक नाम आहे. पुढचं वाक्य महाराष्ट्रात समृद्धता आहे. तर याच्यात समृद्धता हे आहे भाववाचक नाम. रसिकाच्या आवाजात गोडवा आहे. ह्यात गोडवा आहे. गोडवा जे आहे हा शब्द तो भाववाचक नाम दर्शवतो. अजून त्याची उदाहरणं आपल्याला मी सांगू शकते. हुशारी, सौंदर्य, धिटाई, संपन्नता, बंधुता, इमानीपणा, मोठेपणा, नम्रता, प्रामाणिकपणा, चांगुलपणा, चपळाई, उदात्तता, विशालता. तर ही जे सगळे आहेत हे सगळी ही भाववाचक नामं आहेत. भाववाचक नामं ओळखण्याचा अजून एक सोपा क्लुप्ती ज्याला म्हणता येईल किंवा नियम असा आहे की भाववाचक नामं जी असतात ती आपण बघू शकत नाही किंवा त्याला आपण स्पर्श करू शकत नाही. म्हणजे मी जर म्हणलं की आनंद, दुःख, हव्यास, चांगला, वाईट, तर ही जी मी उदाहरणं घेतलेली आहेत हे सगळे असे भाव आहेत जे अस्पर्श आहेत आणि ते मनातल्या भावाबद्दल माहिती सांगण्याचं काम तर करतातच, पण आपण त्यांना बघू शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही. तर भाववाचक नाम ओळखण्याचं हे अजून एक नियम असं ज्याला म्हणता येईल किंवा क्लुप्ती ज्याला म्हणता येईल अशी सांगितली मी. तर ही सगळी जी भावना अदृश्य असतील, अव्यक्त असतील, अस्पर्श असतील, अशा कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था, कृती या नावांना भाववाचक नामं असं म्हणतात. तर आज आपण इथेच थांबूया. आज आपण सामान्य नाम, विशेष नाम यांची वाक्यातनं आपण अजून उदाहरणं बघितली आणि भाववाचक नाम म्हणजे काय हेही आपण उदाहरणांसकट पाहिलेलं आहे. तर आज इथंच थांबते. धन्यवाद.